पूर्ण हाताचे जॉईंट्स मोकळे होतात त्यांनी. हिवाळ्यामध्ये आपल्याला जॉईंटचा त्रास जास्त होतो, त्यासाठी हे व्यायाम फार महत्त्वाचे आहे. एक एक घ्या पहिले शोल्डर. पाच सहा वेळा एका साईडनी, 5-6 वेळा दुसऱ्या साईडनी पूर्ण शोल्डर गोल फिरून घ्यायचे. एक एक आता दोन्ही एका साईडनी 5-6 वेळा, दुसऱ्या साईडनी 5-6 वेळा. त्याला उलट. चला मानेचे व्यायाम घ्यायचे आपल्याला. उजव्या खांद्या एकदम ढिली मान टाका. एकदम ढिली सोडून द्यायची मान उजव्या खांद्यावरती. डोळे उघडे ठेवा, म्हणजे डोळ्याचे सुद्धा व्यायाम होऊन जाईल तुमची. त्यानंतर डाव्या खांद्यावरती ढिली सोडून द्यायची एकदम. खांद्याला आपला कान लागेल तेवढा झुकवण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा उजवीकडे. हे सूक्ष्म व्यायाम आहे पण फार महत्त्वाचे व्यायाम आहे. पुन्हा डावीकडे 2-2दा. विश्राम. आता खाली बघायचं आपल्याला. पूर्ण हनुवटी कंठस्थानी लागू द्या. वरती हळूहळू जाऊ द्या आकाशाकडे. मान पाठीला लागेल. पुन्हा एकदा खाली. पुन्हा एकदा वर. विश्राम. आता उजवीकडे बघायचं आपल्याला. दोन मान पूर्ण उजवीकडे. फक्त मान न्यायची, शरीर नाही न्यायचं. वापस. पुन्हा डावीकडे. जे मानसिक विकार असतात ते सगळे निघून जातात त्यांनी. स्पॉन्डिलिटिसचा त्रास सुद्धा कमी होतो. पुन्हा उजवीकडे. पुन्हा डावीकडे. विश्राम. आता आपला मान गोल फिरवायची आहे. एका साईडने 3दा, दुसऱ्या साईडने 3दा. आधी खाली घ्यायची, नंतर उजवीकडे बघा, नंतर आकाशाकडे, पुन्हा डावीकडे, पुन्हा खाली. दोन. तीन. उलट. 3 2 1. विश्राम. थोडे डोळ्याचे व्यायाम. एक तर अंगठा घ्या. उजवा हातच घ्यायचा, डावा हात पुन्हा नाही घ्यायचा. उजवा हात आपल्याला अंगठा हात हा उजवीकडे न्यायचा आहे. अंगठ्याकडे बघत बघत जायचं. फक्त मान नाही जाणार, फक्त आपले बुबुळ हल्ले पाहिजे. पुन्हा वापस. आता डावीकडे तोच अंगठा. डावा हात नाही घ्यायचा, उजवा हातच. पुन्हा एकदा उजवीकडे.
पुन्हा एकदा डावीकडे. विश्राम. आता एकदा खाली बघायचं आपल्याला. खाली घ्या अंगठा पूर्ण. जाऊ द्या वरती. जेवढा वरती जाईल तेवढा. पुन्हा खाली. पुन्हा वरती. विश्राम. आता आपल्याला बुबुळ गोल फिरून घ्यायचे आहे. मी आधी खाली बघायचो, नंतर असाच अंगठा आपला उजवीकडे न्यायचा, नंतर त्याला गोल फिरवा आकाशाकडे, पुन्हा डावीकडे. किंवा आमचा अंगठा न घेता सुद्धा आपण डोळे गोल फिरू शकतो. खाली बघायचं पहिले, नंतर उजवीकडे, नंतर आकाशाकडे, नंतर डावीकडे, पुन्हा खाली. होऊन घ्या 3-4दा एका साईडनी. त्यालाच उलट. विश्राम. आता एक टक लावून बघायचं आपल्या पापणी न हलवता. लांबचं आधी लांब बघा एकदम. डोळे मोठे ठेवायचे आहे, पापणी हलू नाही द्यायची आहे. जोपर्यंत डोळ्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत. पूर्ण ताण बसू द्या बुबुळाला. त्यानंतर एकदम जवळचं ते सुद्धा पापणी न हलवता. पुन्हा लांबचं. डोळ्यावरती पडदा आला असेल, मोतीबिंदू आला असेल तरी यांनी कमी होतो. हेच नेत्र ताटक म्हणून आपण सूर्याकडे पाहून सुद्धा करू शकतो. उगवता सूर्य फक्त कंटिन्यू सारखं सूर्याकडे पाहत राहायचं. तुमचा मोतीबिंदू आणि डोळ्याचा पडदा कमी होतो. पुन्हा खाली एकदा. विश्राम. डोळ्याची उघडझाप करून घ्या 5-10 वेळा. विश्राम. आता आपल्या डोक्यासाठी म्हणजे मेंदूसाठी पूर्ण व्यायाम. मेंदूच्या नसा आपल्याला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी. चला, उजवा हात उजव्या कणपट्टीवर घ्या. पूर्ण लांब श्वास. हाताचा दाब डोक्याकडे, डोक्याचा दाब हाताकडे. पूर्ण दाब द्यायचा आपल्याला. श्वास भरून ठेवला आपण, पूर्ण व्हेन्स मोकळ्या होतात. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं मेंदूचं. 2. आता डाव्या साईडनी डावा हात. पूर्ण दाब द्यायचा. डोळे, कान, नासिका पूर्ण व्हेन्स मोकळ्या होतात. मेंदूचे त्रास कमी होतात, चक्कर येणे कमी होतं. पुन्हा उजवीकडे. पुन्हा एकदा डावीकडे. विश्राम. दोन्ही हात आपल्या कपाळावरती घ्या. लांब श्वास द्या. दाब पूर्ण. श्वास सोडून द्यायचा. पुन्हा एकदा लांब श्वास भरायचा, दाब द्यायचा. म्हणजे जो जो आपला श्वास आहे तो प्रत्येक व्हेन्समध्ये जातो. कुठेही अडथळा आला असेल, कुठल्याही व्हेन्स दबले असेल तर त्या मोकळ्या होऊन जातात. तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. हेच दोन्ही हात मागे मानेकडे.
पुन्हा तीच क्रिया. घ्या लांब श्वास, पुन्हा दाब द्या, ढोपळ्याला ढोपळा लागू द्या, म्हणजे डोक्याच्या सभोवताल दाब मिळेल. पुन्हा एकदा. विश्राम. हे दोन्ही हात आता टाळूवरती. घ्या श्वास, द्या दाब, पुन्हा एकदा. विश्राम. आता कर्णांतक व्यायाम करत आपल्याला सूक्ष्म व्यायाम आहे कानासाठी. आपला पूर्ण गाल फुगवायचे आणि कानाकडे त्याचा ताण द्यायचा. घ्या श्वास, पूर्ण गाल फुगवा, द्या कानाकडे ताण एकदम. पुन्हा जोरदार श्वास ढकलायचा कानाकडे. पुन्हा एकदा. याने पूर्ण कानाच्या नसा मोकळ्या होतात, बहिरेपणा कमी होतो याने. आता गाल फुगून घ्यायचे आणि त्याला आपण जसं गुळल्या करतो त्या प्रकारे करायचो. कोण का 10-20 वेळा. आता जीभ आपल्या तोंडातल्या तोंडात गोल फिरवायची. याने आपल्या लाळेच्या ग्रंथी तयार होतात, चांगल्या ॲक्टिव्ह होतात. लाळ चांगली दिवसभर तयार राहते. याने त्यालाच उलट लाळेच्या ग्रंथी आपल्या तोंडात असतात, त्याला ॲक्टिव्ह ठेवायला की प्रत्येक वेळेस लाळ तयार झाली पाहिजे. विश्राम.